आलो आपण मंदिराच्या इथे बघा. विष्णूचं दर्शन करून घ्या बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संकष्टी अंगारकी. गणपती बाप्पा मोरया. बघा आपला बाप्पा बघा, गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही आज सगळे असे सोसायटीचे पोरं चाललेलो आहोत आपल्या बाप्पाच्या दर्शनाला. सिद्धिविनायकला. बघा बघा असं पुढ्या खातात बघा, पोरं बघा असं पुढ्या खातात. सवयच घाण, बाकी खाई नाही. मला भीती नाही. सवय देतो का नाही? सवय घालाय ना. देतो का नाही? सवय घालाय. देतो का नाही? ठीक आहे. चला आता आपण आपली गाडी आणू आधी, त्यानंतर निघू. एक दे पाकिटचं पटकन. अरे बघितलं किती घाण करतो. सोसायटीला मेंबर बघताय ना तुम्ही. ग्रुपला टाका काढून यायची व्हिडिओ. मस्त भेटला. हे बघ अजून आतमध्ये टाकलंय. चला गाडी घेऊन येऊ आपण. आपली मित्रमंडळी आली बघा. काका आहेत आपल्यासोबत. काकाने हेल्मेट घातलाय. तो कार्टून आहे. आता आपल्याला अजून एक गाडी घ्यायची आहे आपल्या छोटूकडून. आपली गाडी आपण घेतलेली आहे. आता जाऊ आणि आपल्या छोटूची गाडी घेऊ आणि प्रवासाला लागू सरळ आपल्या. चला आपण आपल्या छोटूकडे आलो आणि जिथे मी आधी राहायचो 20 वर्षापूर्वी तिथे आलो बघा. तो एरिया बघा. म्हणजे खूप लोकांना माहिती आहे की मी इथे राहायचो. ते बाहेर आहे गाडी. ते ठीक आहे. आता ती गाडी घेतो आम्ही. मला भेटतो त्याला आणि निघतो आम्ही. चला आपल्या छोटूने कार्यक्रम केला आहे. मी नाही सांगत सध्या. बोल. ठीक आहे, लवकर बरा होईल. तो तुझं टेन्शन नाही. दिसणार नाही कारण मी दाखवणारच नाही काय झालं. चला ती गाडी घेऊ आता. आम्ही विसरलो आहे निळे हेल्मेट. एक हेल्मेट कमी आहे. तो सांगतो हेल्मेट नाही. हेल्मेट आहे रे. दे ना. असेल तर चालेल. देवासारखं पावतोय. लेवल 2 कोणाचं हेल्मेट ठेव? ठीक आहे, ढापतोय आता तू. लेवल 1चं का? चालतंय. हे तर सोलोच खेळत असते. हा तू नाही का घेतच ना. ओनली रूम TDM धाड दूड 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 M24 नुसता कार्यक्रम. ठीक आहे, चला आपण आता हेल्मेट घेऊया. इथून निघू कारण आपल्याला आपल्याला पोचायला पण होईल. सकाळी पण. हे बघा हे कार्टून उठून आलं. हे गद्या. हे सगळ्यात छोटा कार्टून पण डेंजर कार्टून आहे आमच्या घरातलं. चला निघतो आम्ही. वेळ होतो सगळे. आता एकदा गणपती बाप्पा. चला आता निघू आपण. दादरमध्ये फिलअप वगैरे केलं. याचं कारण तुम्हाला थोड्या वेळ सांगतो मी. हा का असं एकटा उभा आहे. थांबा थोडं. आलो आपण मंदिराच्या इथे बघा. चला का चला आता जाऊ मंदिरात. अंगारकी असल्या कारण खूप गर्दी आहे. आणि पाठी बघा डेकोरेशन करतात. काहीतरी घालून तोंडात उपवास. अरे वा वा, बघितलं असं असे कलाकार आहेत आपल्याकडे. चला पोलीस प्रशासन आहे इथे. काहीतरी लाज लाज. हे पण तसं आहे. चला चपला काढू. पाठच्या गेटने आता आम्ही आतमध्ये चाललो. रिद्धी गेटने. त्याच्या बड्डेला आलो. तो पण ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर, बघू शकता तुम्ही. चला आता आपण आधी एंट्री करू. यावर्षी परत आतमध्ये जाऊ. गेल्या वेळी फोन घेतलेला म्हणून ब्लॉग बनवला. फोन घेतला होता म्हणून ब्लॉग बनवला. ह्यावेळेस बड्डे म्हणून ब्लॉग. ठीक आहे. अंगारकीची गेट वगैरे सगळं. चला आता आपण जाऊ आतमध्ये. लाईन बघा, लाईन खूप मोठी लाईन आणि गर्दी पण खूप असणार आहे. फुल खात्री आता. चला अंगारकी कारणाने म्हणजे एवढं म्हणजे हे केलंय ना की म्हणजे आज 6 महिन्यातून एकदा येते अंगारकी म्हणून गर्दी खूप असते. त्यासाठी एवढं सगळं केलं आहे बघा. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. 2 मिनिटासाठी मला असं वाटतं मी लालबागचं राज दर्शन घ्यायला चाललंय. हां, मला पण फील आला थोडासा. असं वाटतं की आपण कुठेतरी म्हणजे मोठ्या गणपतीला. मोठाच गणपती असता आपला सिद्धिविनायक. किती फिरून जायचं. मंदिर चालू आहे. मंदिर चालू आहे. आता आपण जाऊ आणि बाप्पाचं दर्शन घेऊ. भेटू. तुम्हाला अंगारकीचं दाखवतो की मी पण म्हणजे आलो आहे अंगारकीला, पण एवढं सगळं असतं हे पहिल्यांदा म्हणजे मी पण एक्सपिरियन्स करतो. ठीक आहे चला. आणि हा का सांगतो दिसतो तुम्हाला कारण आम्ही पोरं ना आमच्या गाडीवर बसलो आणि याच्या पप्पासोबत बसलो. इथेच अडकलाय म्हणून तो शांत आहे. विचाराने अख्ख्या ब्लॉग मध्ये तोंडात एक शब्द नाही काढला आणि ब्लॉग बंद असताना पण नाही काढला. काय होतं बघा. बाप्पा जवळून बघा. आपल्याला पूर्ण सोय, चहा वगैरे सगळी सोय, पाणी वगैरे सगळे बघा. या साईडला सगळे सोय केले. फक्त एक रिक्वेस्ट असेल तुमच्याकडे, तुम्ही जे चहाचे ग्लास वगैरे घेता ते खाली टाकू नका. त्यांनी डस्टबिन वगैरे बनवले त्याच्यात टाका. चला तुम्हाला दाखवतो गर्दी बघा. अंगारकी असल्या कारण खूप पब्लिक येते.
खूप मजा मारण्याची. पण आता आम्हाला वाजले 2 म्हणजे 2:45 होतात. मला सांगतो आमचं दर्शन किती वेळात झालं. स्टँड बनवला कलाकार खूप गर्दी आहे बघा गर्दी. आणि आपल्या गावातले काही पोरं आहेत सेवा करतात, पाणी वगैरे वाटतात. चांगलं वाटलं बघून. पाण्याच्या वाटलं बघा फुकटचं घेतात. 2 3 4 अरे काय फुकट टाकता घरी इथं बाहेर गेला 10 रुपयाला एक भेटते. आपण कॉन्सोलीमध्ये बोललो ही 20 वाली बॉटल आहे. आपला कोविड-19 मध्ये छोटी झाली आहे, 10 रुपयाला घे. दिस इज बिझनेस आणि बिझनेस करायचा. प्रॉपर बिस्लरी आहे. बिस्लरी काही नाही ब्रँड नाही काय, डुप्लिकेट ब्रँड नाही. ठीक आहे चला. क्वालिटी आहे COLATY. मार्केटिंग याच्यामुळे चालते काय. बस झालं. आपल्याला काय स्पॉन्सरशिप नाही आलं. फुटवेअर फ्री सेवा, चप्पल काढण्यासाठी फ्री. टोकन दिले आपल्याला. काय नंबर आहे टोकनचा? 385. आता आम्ही चपला वगैरे काढल्या सगळ्यांनी तिकडे. आता मी कन्फ्यूज आहे की हा रस्ता नक्की बनवला आहे कुठून, कारण डायरेक्टली गेले दरवेळी मी जाताना. हा रस्ता तर येतो ना हा रस्ता येतो आता घनसोली गावात जाईल. का नको भाऊ, मी काहीतरी सिरियसली बोलते. मला रस्ता नाही माहिती की हा रस्ता नक्की काढला कुठून. आता जर आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. कसं बघा मंदिर बघा, सजावट बघा, सजावट, गर्दी. आता आपण त्याच लाईनीत जाऊ. आता पुढे बघू, जर अलाउड असेल फोन तर एंटर झालं. दिसतं दर्शन करून द्या वापस. आणि आम्ही विचार केला की दर्शनाला 5 वाजतील, त्यामुळे हे दर्शन आमचं एका तासातच झालं. शॉपिंग करतात दोघं. चला 2:30 वाजले रे, आपण 1:15 आतमध्ये आलो. बाळा लवकर झालं, खूप फार झालं. काय घेतोय रे? कितीला आहे आम्हाला 2दा दुकानदार बनवले. आम्ही शोधतोय काहीतरी घ्यायचं दुकानात जाऊन. आम्हाला लोक दुकानदार समजते. वाटते म्हणा आपण असं दुकानदार. अरे 80,000 का फोन टाक स्टोरी टाक इंस्टाला. काय नवीन खरेदी ते गाणं काय ते गाणं काय कॉन्टॅक्ट चालू आहे ना? काय चालू आहे? आयफोन कुठला आहे रे? समजा तू समज 16. गाणं बोल, ते गाणं पुढे गाणं बोल. आले तूफान. नको दर्शन वगैरे एकदम असं आमचं चांगलं दर्शन झालेलं आहे. खूप म्हणजे खूप चांगलं झालं. पटापट झालं. ते आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढं पटापट होईल. पण झालं. आशा तर खरंच नव्हती. आम्ही बोललो होतो 2-3 तास, किती वेळ लागेल काय माहिती. वेळ लागला असं वाटलं होतं. हां पण पटापट झालं दर्शन. पण माझ्यासोबत सीन झाला. जी मी प्रसादाची पिशवी घेतलेली ती पंडितांना दिली. पंडितांनी माझी ठेवली आणि मला दुसरी दिली. त्याच्यात काय बिझनेस आहे भावा? त्यांना पिशवी आवडली असेल, त्यांचा कलर बाकी सफेद सगळं कलर का? बाकी सगळं तर सेम होतं, म्हणजे पिशवीचा कलर आवडला त्यांना. आता ठीक आहे, आम्ही चपला घेतो. थोडं नंतर पुढे जाऊन सांगतो. पोलीस काका बघतात मला चपला वगैरे. आता खूप पाय दुखतात खरंच. माझे का पाय दुखतात मला माहिती नाही. एवढंसं चाललंय पण माझे पाय दुखायला लागले. जाऊ आपण. फक्त गाडीची सवय. हा तशी आहे पण नाही. रोज चालतो मी जेवल्यानंतर भाव तळ्यावर राऊंड मारतो. एक राऊंड मारून काय ना दररोज एक 4 नाही किलोमीटर 2-3. तुझं पोट आहे भावा तेवढं. माझं थोडी पोट आहे. दिसतंय का माझं पोट? नाही ना, हे बघा याचं पोट आहे. डायरेक्ट. ठीक आहे चला आता आपण आपल्या गाडीजवळ जाऊ. गाडी घेऊ. काय खायचा प्लॅन झाला तर झाला, नाही तर उपाशी. तुझा उपवास आहे भावा. तुला कमी व्हायची, माझा जास्त नाही. ठेवायची गरज हो. आहे. मी 2 कप चाय पिली. तेच बोलतो आणि उपवास धरतोय. हा मग 2 कप चाय. हे असे काय वाजव टाळ्या. लहान घेऊन उपवास धरायचा आणि उपवास सांगायचं लोकांना. त्यापेक्षा नाही धरायचं ना, माझ्या करायचं. बरोबर ना? तर तू पण उपवास धरला तुला हप्त्यातून 3 ते 4 उपवास ठेवायची गरज होती. अरे बापरे, पोटामुळे ना फक्त. वजन कमी तू एक जरी ठेवलं प्रामाणिकपणे तरी बरं झालं की. बरं ठीक आहे चला आपण आपल्या गाडीजवळ जाऊ. झालं दर्शन वगैरे सगळं झालं. आता आम्ही निघतो घराच्या दिशेने. आपल्या गाडीजवळ आलो, पार्किंगजवळ. गाडी तिथे लावली तिकडे. आता गाड्या घेतो आणि घराच्या दिशेने निघतो. गणपती बाप्पा मोरया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण 1000 सबस्क्रायबर्सच्या खूप जवळ आलेलो आहोत. थोडा टार्गेट आपल्याला लवकरच अचीव करायचं आहे. थोडा सपोर्ट करा. लवकरच आपण आपला 1000चा टार्गेट पूर्ण करू. लेट्स गो.